म्हणून ज्याने लग्न केले त्याने काही फार दिवे लावले असं नाही. बरोबर आहे का? मला असं वाटते फक्त मी बोलतच राहावं आणि तुम्ही असं ऐकत राहा. बोलू का 2-3 तास अजून? तुमचा हक्काचा लाडका भाऊ अनंत वेळ, कारण फार अभ्यास केला मी तुमच्यावर, लक्षात ठेवा. बाकीचे फक्त बोलतात बरं महिलांनी फार पुढे गेलं पाहिजे, पण घरातली सगळी कामं महिलांनीच केली पाहिजे. मुलगी फार शिकली पाहिजे, पण कपडे तिनंच धुतले पाहिजे, भांडे तिनंच घातले पाहिजे, स्वयंपाक तिनंच केला पाहिजे. कुठल्या ग्रंथात लिहिलेला आहे सांगा बरं स्वयंपाक फक्त महिलांनी केला पाहिजे? आता महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे. मुलींना वाटतं असेच वक्ते पाहिजे होते आपल्याला. मोठा विषय आहे का? फार अन्याय झाला ताई, महिलांवर फार अन्याय झालेला आहे. अहो, मराठी भाषा शिकत असताना सगळेजण शिक्षक आहेत नाही, मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय बोला. पहिलं पान उघडलं, मराठी भाषा शिकत पहिलंच पान, पहिलंच वाक्य असते, बबन अभ्यास कर. कमल पाणी भर. बबनला अभ्यास करायला बसव, कमलला पाणी भरायला पाठव. रमेश पाटावर बस, कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरामांडा फक्त जेवायलाच बसलेला आहे. बदल आहे की नाही? फार साधा विषय नाही हा. अहो, घरातल्या वस्तू असतात ना, वस्तू आहे नाही, त्या वस्तूंपासून तुमच्यावर अन्याय बोला. मोठमोठ्या वस्तूंना पुल्लिंगी नाव आहे, छोट्या वस्तूंना स्त्रीलिंगी नाव आहे. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो सागर कारण तो विशाल आहे, ती नदी कारण ती छोटी आहे. तो पर्वत, ती टेकडी. तो नाला, ती नाली. तो गाव, ती गल्ली. तो हंडा, ती कळशी. तो रांजण, ती घागर. तो दरवाजा, ती कुंडी. तो फळा, ती पाटी. तो खडू, ती लेखणी. तो माई, ती केबल. तो खुर्ची, तो टेबल, ती खुर्ची. तो टेबल, तो पेटारा, ती पेटी. तो गॅस, ती चूल. तो हॉल, ती खोली. तो मोठा, ती छोटी. मग हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वडाच्या झाडाला, आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. येणार चलबे. फार मोठा विषय, विनोदाचा विषय आहे का हा? सगळे मॅच्युअर्ड लोक इथं आहेत. जेवढी संकट हे मुलींच्या महिलांच्या आयुष्यामध्ये आहेत तेवढी पुरुषांच्या आयुष्यामध्ये नाहीत. महिलांचं शरीर प्रत्येक महिन्याला नवनिर्मितीची तयारी करत असते. इतक्या संकटातनं मुली जात असतात. सामान्य माणूस दादा किती वेदना सहन करू शकतो? आपल्याला काटा रुतला की नाही, वेदना होतात ना, मोजता येतात. सामान्य माणूस फक्त 47 डेल युनिट इतक्याच वेदना सहन करू शकतो. पण ज्या वेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डेल युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे ना, अख्खा माणूस जळतो त्या स्मशानभूमीत. काय जळत नाही? माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी. सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. सगळेजण आपापल्या हृदयावर हात ठेवा. सगळ्यांचं हृदय चालू आहे ना? बंद आहे का? हृदय बंद म्हणजे माणूस विषय संपला ना. आपण विचारतो, बऱ्याच जण काही टाळकी मला विचारतात, सांगा बरं मग महिला जर एवढ्या बुद्धिमान आहेत तर मग शोध महिलांनी का लावले नाही? कोणताच मोठा, जसा म्हणून ओहम्स लॉ, फॅराडेज लॉ, न्यूटन्स लॉ, महिलांचा आहे का कुठला? कमलाच लॉ असा आहे का कुठला? मला विचारलं काही लोक, अरे त्यांना शिक्षणाचाच अधिकार तुम्ही नाकारला, त्यांनी शोध लावायचे का? आज आहे ना कल्पनाताई, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आहेत ना, हे मेरी क्युरी नाहीत का, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, हे लोक आहेतच ना. आपलं हृदय चालू आहे ना. काय केलं सांगू का तुम्हाला? महिलांचं काय करतो ते हृदय चालू कधी झाला हा प्रश्न पडला का तुम्हाला? बंद म्हणजे माणूस विषय संपला. हे हृदय चालू कधी झालं? आईच्या गर्भात बाळ असते, 7 महिन्याचं होते, त्याचं हृदय परिपूर्ण डेव्हलप होते. आता ते चालू करण्याची गरज आहे. ते चालू करण्यासाठी आईच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोड कडनं बाळाच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोडला एक पल्स म्हणजे एक ठोका दिला जातो. त्यावेळेस ती हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. ज्या दिवशी ते हृदय बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गाने आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका हा आईच्या गर्भातनं उधार घ्यावा लागतो. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. यत्र नारीश्च पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं ईश्वर वास्तव्य करतो. हे सांगणारी सगळ्यात मोठी जगप्रसिद्ध संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून आपण भारतीय संस्कृतीचे पाईक आहोत. झाडाला डाल पर सोने की चिडिया करते है बसेरा,
वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा, अशा सप्त स्वरात नांदत असलेली आपली भारतीय संस्कृती आहे. आणि या भारतीय संस्कृतीचे आपण सगळे पाईक होणं फार गरजेचं आहे. म्हणून करिअर निवडत असताना ह्या सगळ्या करिअरच्या वाटा आपल्या समोर उभ्या आहेत. तुम्हाला वाटत असेल कलेक्टर व्हावं, IPS व्हावं, तलाठी व्हावं, काहीही वाटत असेल, त्यासाठी जर तुम्ही आज तुमचा प्लान आखला ना, दोन गोष्टी आखून घ्यायच्या की माझे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, माझे पॉझिटिव्ह, माझे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण स्वतः पुढे जर आपले मांडू शकलो आणि आपलं स्वप्न आपण पूर्णपणे जर कागदावर लिहू शकलो, याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या मार्गाने निघालेले आहात. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कार्यक्रमाचा आता शेवट आलेला आहे. खरं तर हे जे मी बोललो एवढ्या वेळेत माझं काहीच होत नसते, परंतु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून इथं बोलणं गरजेचं असतं. मी काही फार तुम्हाला मार्गदर्शन करणारा माणूस नाही. एकच गोष्ट तुम्हाला फक्त मी सांगतो की आपली स्वतःची परिस्थिती, आपले आई वडील, या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्याला आनंदाश्रू जर बघायचे असतील तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. विवेकानंद म्हणतात की माणसाचं जर समजा 70 वर्ष आयुष्य असेल, त्यानं जर त्याच्यातले 7 वर्ष फक्त पाण्यातनं मासा बाहेर काढला की श्वास घेण्यासाठी तडफडतो, तेवढे जर प्रयत्न त्यानं केले तर उर्वरित आयुष्य त्याचं सोन्याचं होतं. म्हणून आपल्याला आता मेहनत घेणं गरजेचं आहे, आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांचं नाव उंचावणं गरजेचं आहे, आपल्या शिक्षकांचं नाव उंचावणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही जे क्षेत्र निवडाल, पहिली गोष्ट ते क्षेत्र निवडताना पूर्ण सतर्कतेनं ते क्षेत्र निवडा. आणि एकदा तुम्ही सतर्कतेनं निवडलं क्षेत्र, तुम्ही निर्णय घेतला की मग तो निर्णय खरा कसा आहे सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही केलं ना, आयुष्यात तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. बी स्ट्रॉंग अँड टेक होल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन युअर ओन शोल्डर्स. बी इनिशिएटिव्ह ना अचीव द गोल्स. आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या स्वप्नांची जबाबदारी आपल्या खांद्यावर असली पाहिजे. परिस्थितीला दोष देऊ नका. बरं, माझी परिस्थिती चांगली नव्हती, बरोबर आहे का, माझे आई वडील गरीब होते, मला यासाठी पैसे भेटले नाही, हा सगळा पसारा आहे. या एक्सक्युजेस कधीच देऊ नका. मी एक तुमचा मित्र म्हणून तुम्हाला एक विनंती करतो, आयुष्यात तुमचे जे स्वप्न असतील तुम्ही पूर्ण करा. संकट तुमच्या आयुष्यात येतील, त्यांच्या छाताडावर आपण उभं राहिलं पाहिजे. आपल्या आई वडील कशी असतील तरी त्यांना आपण आदर्श मानत निघालं पाहिजे. जे समाजात लोक येतील त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, पशु पाखरे गिरक्या घेती त्यांची गोष्टी करू. आपण या सगळ्या निसर्गाकडनं एक एक गोष्ट शिकत पुढे गेलो पाहिजे. मुंगीपासनं शिकलो पाहिजे, आपण मुंगळ्यापासनं शिकलं पाहिजे, आकाशात उडणाऱ्या पक्षापासनं शिकलो पाहिजे. आणि आपण किती यशस्वी होणार आहे याची तमा बाळगू नका. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करा, फळाची आशा करू नका. फळाची आशा कराल तर दुःख होते. त्यामुळे फळाची आशा न करता आपलं टार्गेट सेट करता आलं म्हणजे तुम्हाला आयुष्याचं गणित समजलं. आणि आयुष्याचं गणित समजत असताना किती प्रयत्न केले, बरोबर आहे का. मंजिल मिल ही जाएगी भटक कर ही सही. मंजिल मिल ही जाएगी भटक कर ही सही. गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आपण घरातनं निघालेलो आहे. आणि शेवटचा मुद्दा फक्त माझ्या या भाषणाचा की कधीच कुणाशी स्वतःला तुलनात्मक कंपेअर करू नका. गौतम बुद्धांचं एक स्टेटमेंट आहे, एव्हरीवन इज युनिक हिअर, सिम्पली यू आर यू, आय एम आय. मी आहे, तुम्ही आहात. शेजारचा किती यशस्वी होतो, शेजारचा काय करतो, आपली तुलना एकाच व्यक्तीसोबत होऊ शकते. ती म्हणजे आरशात बघितल्यानंतर जो व्यक्ती दिसतो ना, त्याच्यापेक्षा आपण पुढे घेत गेलं पाहिजे. फक्त तुम्हाला ते अहमदाबादमध्ये एरोप्लेन क्रॅश झालं, बरोबर आहे का, एवढी लोक जाग्यावर गेली, माहित होतं का त्यांना आपण एवढ्या कमी आयुष्यात जाणार आहे. कोल्हापूर जवळ एक गाडी मोठी दरीत कोसळली. सगळे क्लास 2 पोस्टची लोक होती ती. त्यांच्या आयुष्यातल्या लोकांनी त्यांच्याशी तुलना केली असेल, हे किती सुखी लोक आहेत, त्यांचं करिअर सेटल झालं, लग्न, बायका, पोरं सगळे आनंदी आहेत. त्यांना माहीत नव्हतं की वयाच्या 34व्या 35व्या वर्षी ते या जगाचा निरोप घेणार आहेत. त्यामुळं आपला टाइम झोन आपला आहे. एव्हरीवन हॅज इट्स ओन टाइम झोन. प्रत्येकाचा टाइम झोन वेगळा आहे. त्यामुळं आपल्याशी दुसऱ्याचं कोणाचं कंपॅरिझन न करता आपलं कालची परिस्थिती काय होती, आजची परिस्थिती काय आहे आणि मला उद्या काय करायचं, इतका सिंपल मार्ग जगण्याचा आहे. असं समाधानी आयुष्य तुमच्या आयुष्या वाट्याला यावं. तुमच्या आईवडिलांचे, शिक्षकांचे स्वप्न तुमच्याकडनं पूर्ण व्हावेत, एवढ्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. आणि या शेवटच्या कवितेनं मी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचा
समारोप करणार आहे माझ्या या भाषणाचा फक्त, की या जगामध्ये सगळी नाती आहेत. एक अजून लक्षात ठेवा, मी तुम्हाला द लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाचा कन्सेप्ट सांगितला होता. तिथं मी सांगताना राहिलो की मी डिप्लोमाला असताना आम्ही 3 रूममेट होतो. मी, अनंत राऊत, एक कपिल उमाळे आणि एक नितीन पाटील, आणि तिघांची स्वप्न बोलताना वेगवेगळे होते. आपण काय बोलत असतो? कपिल उमाळे नावाचा व्यक्ती म्हणायचा की मला पार्टनर आयुष्यामध्ये फक्त समाधान पाहिजे, मला अशी नोकरी पाहिजे की जिथं माझ्या डोक्याला हेडॅक नको, म्हणे शांततेत मी बसलेलो आहे, सिक्युअर्ड जॉब आहे, कुणी मला काढणार नाही आणि मी सह्या करतोय असा जॉब मला पाहिजे. नितीन पाटील नावाचा व्यक्ती जो होता तो म्हटलं मला एन्जॉय करायचा आहे, म्हणे गोवा, काश्मीर, पैसाच पैसा, व्यसन, दारू, याच्यात त्याला इंटरेस्ट. तिसरा मी म्हणायचो आपल्याला काही नसलं चालते, आपल्याला माणसं पाहिजेत आजूबाजूला. तो कपिल उमाळे जो मित्र आहे तो आज भेल नावाच्या कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून आहे. जो काही त्याचा पगार, त्याला क्वार्टर आहे, संध्याकाळी त्याच्याकडे एक फाईल येते, त्याच्यावर तो सही करतो, संपलं, डोक्याला हेड्याक नाही. दुसरा मित्र नितीन पाटील होता, त्याचा 28 लाखाचं पॅकेज आहे, त्याचं लग्न झालं, त्याच्या बायकोला सध्या 35 लाखाचं पॅकेज आहे, ती मुलगी तिच्या बापाला एकुलती एक आहे, याचा दारूचा खर्च 40,000 आहे. मी त्याचं नावही सांगितलं खरं तर, पण हा व्हिडिओ काही जाणार नाही कुठं. तिसरा मी, अनंत राऊत, माझ्या भोवती माणसंच माणसं आहेत. बाउन्सर लागले मला त्या जालन्याच्या कार्यक्रमात, अंबडच्या बाउन्सर लागले मला बाहेर काढायला, तरी 1.5 घंटा लागला बाहेर काढायला. माणसंच आले आपल्या आयुष्यात. याचा अर्थ आपण जे विचार करत असतो ना आता, अप्रत्यक्षरित्या त्यानुसार त्याला सायंटिफिकली कारण आहेत बरं का. तशाच परिस्थिती, तशीच लोक आपण जुळवत जातो, घेत जातो, तसेच निर्णय आपण घेत जातो. खोल आतमध्ये गेलं तर सबकॉन्शियस माइंड मध्ये त्याच गोष्टी सेव्ह राहतात. एकंदरीत सांगायचं झालं म्हणजे तुम्ही आज जो विचार करणार आहात तो जाणीवपूर्वक विचार करा, कारण उद्या तेच तुमचं भविष्य असणार आहे. म्हणून मित्र नावाची जी लोक आहेत ना, मी हे का मित्रांची गोष्ट सांगितली, मित्रांवरून मला आठवली की या जगामध्ये मित्र माणसाला वरही नेतात आणि खाली आणतात. मगाशी सरांनी सांगितलं तुमची संगत फार महत्वाची आहे. तुकोबाराय म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. ढेकणाच्या सानिध्यात जर तुम्ही हिरा ठेवला ना तर त्या हिऱ्याचे तुकडे करतं ढेकण. तसं कुसंगे नाडला साधू जैसा, एखादा जर साधुचरित माणूस असला तरी सुद्धा त्याला नष्ट करण्याचं काम चुकीची संगत करते. म्हणून आपले मित्रमैत्रिणी निवडत असताना, आणि मित्रमैत्रिणी निवडणं पहिले गरजेचं आहे बरं का. आपले मित्र असले पाहिजेत, मैत्रिणी असल्या पाहिजेत, कारण गौतम बुद्धांनीच सांगितलं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं हे मित्रत्वाचं नातं आहे. 10 पारमिता सांगितल्या, त्यातली सर्वश्रेष्ठ पारमिता आहे मित्रत्व. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे एका गावातली लोक होती का? वेगवेगळ्या ठिकाणची लोक हसत हसत फासावर गेले. मैत्रीचं उदाहरण संभाजी महाराज, कवी कलश मित्र होते ना. छावा पाहिला ना तुम्ही? छावा कोण कोण पाहिला? हातवर करावर, वा, हात खाली करा. छावा बघून तुम्ही छत्रपती संभाजी महाराज शिकले, बरोबर आहे का? संभाजी महाराज छावा बघून शिकलो का आपण? नाही हो. 350 वर्ष झाले छत्रपती संभाजी महाराज आमच्या काळजामध्ये आहे. जुलुमशाहीचा होता एक काळ, रयतेचा छळ माजलेला, तोडण्यात माळ अन्यायाची नाळ, जन्माला बाळ शंभूराजा. मुघलांची सत्ता, माणसांची मंदिर, वासनेची धुंदी चढलेली, वाचविल्या माता गुलामास बंदी, नारीला जो वंदी शंभूराजा. संस्कृतचा ग्रंथ बुधभूषणम, बुधभूषणम, सतसतक नायिका भेद नक शिखा. ग्रंथ संपदा आहे संभाजी महाराजांची. वारीला जाणारे वारकरी संभाजी महाराज, पापणी लवते ना लवते एका पायावर घोडा फिरवणारे संभाजी महाराज, 123 लढाया झाल्या, एकही लढाईनं हारणारे संभाजी महाराज. हा इतिहास आमचा आहे. संस्कृतचा ग्रंथ बुधभूषणम, लागतो जन्म समजाया. तो नायिका भेद, तो नख शिखांत, केला पादाक्रांत ज्ञान मार्ग. कापलेली मान झुकलीच नाही, चाले नाच काही औरंग्याचे. रयतेच्या साठी रक्तात नाहला, अजिंक्य जाहला शंभूराजा. लढता लढता संपले जीवन, आयुष्याचे रान शंभूराजा. स्वराज्यासाठीच
तन मन धन खरे बलिदान शंभुराजा. मावळ्यांनो आज बाप हा जाणावा. 40 दिवस क्षण झाला संभाजी महाराजांचा. पण महाराज डगमगले का? व्यसनी असते तर डगमगले असते ना. दारूचा कणही पोटात नव्हता. मरेपर्यंत विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, दारू बिरू काही काही ठिकाणी तर कार्यक्रम झाल्यावर मलाच लोक विचारतात, दादा तुमची बसायची व्यवस्था कुठं करा? म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का? म्हणजे काही 90 मिनिटं. म्हटलं का डोकं फिरलं का? शिवाजी महाराज संभाजी महाराज सांगणार माणूस आहे मी. दारूचा माझा संबंध नाही. नाही म्हणजे तुमचे डोळे बघून असं वाटतं. वाटतात का माझे डोळे तसे? नाही वाटतात, पण प्रवास असतो ना. नाही म्हणे कशाची नशा आहे हे? अबे म्हटलं शराब पीने वालो, सिगरेट पीने वालों नशा करो, लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी. मेरे वतन से दिल लगा के देख, जिंदगी नशे में गुजर जाएगी. नशा स्वतःच्या स्वप्नांची असली पाहिजे, आई वडिलांच्या स्वप्नांची असली पाहिजे. मावळ्यांनो आज बाप हा जाणावा, आदर्श मानावा शंभुराजा. काळजात ठेवा धग धगता दिवा, शिवबांचा छावा शंभुराजा. आज ही इथल्या शेवट तुकडे झाले महाराजांचे. शरीर संपलं, महाराज संपले का? आमच्या काळजात आहे आमचा राजा. आज ही इथल्या पवित्र मातीत, डोंगर दरीत, कडा कपारीत, आज ही इथल्या माणूस जातीत, हरेक जळत्या दिव्याच्या वातीत, मर्दांच्या छातीत शंभुराजा. मर्दांच्या छातीत शंभुराजा. छत्रपती संभाजी महाराज की, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की. जगातला सगळ्यात मोठा धर्म कोणता आहे माझ्या मित्रांनो? एका आवाजात सांगा. जगातला सगळ्यात मोठा धर्म मानवता. क्या बात. मानवता नावाचा सगळ्यात मोठा धर्म आहे. जर माझ्याकडनं तुम्हाला काही आवडलं असेल तर मरेपर्यंत मातीची कास धरली पाहिजे, मानवतेची कास धरली पाहिजे. कुठल्याही जाती धर्माचा विरोध कधी करू नका तुम्ही. प्राध्यापक शिवाजीराव भोसले म्हणायचे, आमच्या डोक्यावर आभाळ आहे, त्याचा रंग निळा आहे. तो स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेत नाही. सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केशरी होतो, तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही. निसर्ग हिरवा आहे, ही धरा हिरवीगार आहे, पण ते स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेत नाही. कारण हे सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत. तसं आपण सुद्धा एकाच भारताचे नागरिक आहोत. प्रथमतः आणि अंतिमतः आपण फक्त भारतीय असलो पाहिजे. हे मरेपर्यंत लक्षात ठेवा. मानवतेपेक्षा या जगामध्ये कोणताच धर्मश्रेष्ठ नाहीये. भविष्यात कधीतरी आपली भेट झाली तर तुम्हाला धर्म या विषयावर फार मला बोलायची इच्छा आहे. पण तुर्तास फक्त मैत्री नावाचा विषय तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. का उगा हिंडतो देव शोधायला. या कवितेचे जवळजवळ 1 कोटी व्हिडिओ तयार झाले. 5000 गायकांनी हे गाणं, ही कविता माझी गायली. कथेत, कीर्तनात, दशावतारी, राम रावणात युद्ध चालू असताना कोकणात ते बदल करत नाही स्क्रिप्ट मध्ये, त्याच्यात कविता त्यांनी टाकली. वडाप मध्ये लग्नात लोक नाचले या कवितेवर. आता पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली, पण मला या कवितेचा तेवढा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला. तुम्हाला परभणी माहिती आहे ना, परभणी? त्या परभणीवरनं मला एकदा संध्याकाळी 5:30 वाजता फोन आला. मला म्हटला, दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला.
आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे दादा, 15 दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक गळ्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला. आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? त्यानं हाताची मूठ बांधलेली होती, आम्ही उघडली, त्याच्यात चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीत 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे त्याच्याकडे द्या. मग मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं, आताच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला, याच्या पलीकडे आपल्या कवितेचा पुरस्कार नाहीये. आणि मैत्रीसाठी कल्पनेतल्या गोष्टींची गरज नाही दादा. आपण जर कोरोनाचा काळ जरी बघितला तर लक्षात येते ना भाऊ, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. अरे मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मनापासून तो आयुष्यावर आपण जपला पाहिजे. एकदा फक्त हातवर करा बरं, कुणाकुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, हात खाली करा. एवढ्या लोकांनी हात वर केले, मला आनंद आहे. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढे हात वर करणारे लोक मला पहिल्यांदा बघायला भेटले. असं नाही, तुम्हाला माहिती आहे, परंतु बऱ्याच लोकांनी हात तरी वर केलेले नव्हते. याचा अर्थ त्यांना जिवलग मित्र मैत्रीण नाही. मग तुम्ही एक काम करा, घरी गेले की किचन मध्ये जा, एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्रीण नाही त्या जगात काही नाही. एक छोटासा मला बड़ा मेसेज आला, एवढा व्हायरल केला महाराष्ट्रानं की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, जाबिलग तू तिला वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना, मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, जाळताना मला देह ठेवावसा. शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि माझ्या या करिअर मार्गदर्शनाचा सुद्धा शेवट. फक्त जाताना एकच लक्षात ठेवा, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे तुमचे गैरसमज झालेले असतील तर कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका. काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही चेहरा जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, येणारी पिढीचे फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. काही सोबत राहते का? मित्राला माफ करा. आपण सगळ्यांना माफ करतो ना, चुका होतील ना मित्र मैत्रिणींच्या. इथं कोणी आहे का की जी मैत्रिणीशी बोलत नाही पण फार जवळची मैत्रीण आहे? हात वर करा बरं. अशी कोणी आहे का की तिची मैत्रीण किंवा तिची मैत्रीण तिच्यासोबत बोलत नाही? जिवलग मैत्रीण आहे का कोणी? माफ केलं पाहिजे की नाही? चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. माफ करा. मित्रांना सांगा तुम्ही चुकलायस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा. मैत्रीची निर्मळ भावना असली पाहिजे बरं का. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको बंधार मित्रा. तू दगा केला साता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळगे
तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्यास, या कवितेला जेवढा तरुणांचा रिस्पॉन्स आहे ना साहेब, त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ लोकांचा प्रतिसाद माझ्या कवितेला भेटलेला आहे. मला जेवढे कॉल आले असतील आजपर्यंत, सगळ्यात जास्त वृद्ध लोकांचे मला फोन आले. कारण मैत्रीचा खरा अर्थ वृद्ध लोकांना कळलेला असतो. पुण्यावरनं मला 84 वर्षाच्या आजोबांचा फोन आला. मला म्हटलं आय एम रनिंग 85, मी 85 वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणे. म्हटलं मग, माझे मित्र आहेत म्हणे 85, 78, 71. म्हटलं मग आम्ही गेट टुगेदर घेतो म्हणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी. म्हटलं मग काही नाही म्हणे बाबू, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते, त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो. आणि त्या श्रद्धांजलीला, हे वृद्ध लोक खतरनाक असतात पण, आपल्याला वाटतं कार्यक्रमाची शोभा, घराचं जर वैभव बघायचं असेल तर त्या घरात वृद्ध व्यक्तीची अवस्था काय आहे हे बघणं गरजेचं आहे. आपल्या या कार्यक्रमामध्ये मगापासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे बसलेले आहेत. त्यांचं वय आहे 90 वर्ष. मला प्रचंड अभिमान आहे साहेब की तुम्ही माझ्या समोर, माझ्या पाठीमागे बसलेला आहात. हे आपलं वैभव आहे बरं का. उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं, डोक्यावर केसांचं पांढरं शुभ्र आभाळ निर्माण करतं. आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवंडलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं. तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं. आणि त्या स्पष्ट नजरेतनं लोक आपल्याकडे बघत असतात. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की सगळेच्या सगळे सेन्सर या आजोबांचे चालू आहेत. मगापासून मी त्यांना बघतोय, एकही सेन्सर गेलेला नाही. जोरदार टाळ्या एकदा आजोबांसाठी वाजवा. हे आपलं मोटिवेशन आहे, बरोबर आहे का. याच्या पलीकडे मोटिवेशन नाही. काय म्हटले मला ते पुण्याचे आजोबा, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते म्हणे, आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो. त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे. गड्या, तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो. याच्या पलीकडे आपल्या कवितेचा पुरस्कार नाही. जाळताना देह ठेवासा, ते दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा. मैत्रीमध्ये, मित्रांमध्ये राहणारा माणूस आहे बरं मी. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात माझे मित्र आहेत. मी स्टेटस ठेवलं नाही. स्टेटस ठेवलं असतं तुमचा हॉल कमी पडला असता. माणसं जोडण्याचं काम केलंय दादा मी फक्त. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. कसा. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा. खांद्यावर हात टाका बरं एकदा सगळेजण. पुरुष मंडळी खांद्यावर हात टाका एकदा. सगळे सगळे या शब्दामध्ये सगळे आले. महिला वर्ग सगळे खांद्यावर. मुलींनो खांद्यावर. वा वा. हा, पद्धतशीर टाकायचा, काही काळजी नाही. तुम्हाला मित्र नाही, तुम्ही जागा बदलली पाहिजे. ये ना चल आजोबा. हा, त्यांनी खांद्यावर टाकला. वा वा. स्टेजवर सगळेजण, नम्र विनंती आहे माझी. आजोबांनी टाकलेला आहात साहेब. सगळे तिकडे, त्यांच्याजवळ कोणी नाही. तुम्ही इकडे इकडे या ना, या खुर्चीवर. वा, वैचारिक लोक आपल्या. वा वा, क्या बात. सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि बरकातुहू. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो. मी ज्या गावात राहतो, मी त्या भोंगा कवितेत सांगत असतो बरं का. नाही, खांद्यावर हात करू नका. नाही नाही, सांगणं कॅन्सल करतो मी, पण खांद्यावर हात करू नका तुम्ही. ते बरं बघू भोंगा कवितेमध्ये. दादा खांद्यावर टाका कोणाला टाका टाका ना तुम्ही. शेवटचा भक्त आपला. दादा टाका. हे बघा, मा अंत बघू नका बरं तुम्ही. तुम्हाला सगळे तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर टाका. हाडाचा कवी आहे ना मी. टाकला का आता सगळ्यांनी. आता तुम्हाला आई बाबाची शपथ आहे. माझ्यासोबत 2 ओळी म्हणायच्या. प्रत्येक जण ज्याला ज्याला तोंड आहे तो म्हणणार आहे. आपल्याला इंडियन आयडल मध्ये जायचंय का. लहान झालं पाहिजे ना. मोठं होऊन माणसाला मरायला लागणार आहे. लहान झालं पाहिजे. लहानपणात एका देवा मुंगी साखरे जरा वा ऐरा होत रत्न थोरत ऐशी अंकुशाचा मारा जया अंगी मोठेपणात आहे यातना कठीण. खांद्यावर हात काढू नका. खांद्यावर हात टाका. मग अंत बघू नका बरं. जो खांद्यावर हात टाकणार नाही, मला सगळ्या भाषा येतात बरं. मार्गदर्शन करायला आलो म्हणून मी गप आहे. सगळे म्हणतात माझ्यासोबत 2 ओळी. काय कार्यक्रम संपला ना आता आपला. 30 सेकंदाचा कार्यक्रम राहिलेला आहे. म्हणा पण सगळे जण मनापासून. माझ्या आतडे बाहेर पडले. म्हणा. मित्र वणव्यामध्ये गारव्या
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशास का मित्रवण मध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनात का मित्रवण मध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्या का मित्रवण मध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्यास का मित्रवण मध्ये गारव्या सारखा गारव्या सारखा गारव्या सारखा